हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण नेहमी ती रेड ग्रेव्ही खाण्यापेक्षा कधी व्हाईट ग्रेव्ही, पिवळी ग्रेव्ही तर कधी ग्रीन ग्रेव्ही बनवायला पाहिजे. ग्रेव्हीचा कलर चेंज झाला की टेस्ट आणि पद्धत पण बदलते. या व्हेजिटेबल सागू बनवण्यामागे रामेश्वरम कॅफे. तेथे मी इडली, डोसा, वेगवेगळ्या चटण्या, राईस सगळ्यांची चव अप्रतिम. रामेश्वरमला मल्टीग्रेन डोस्यासोबत व्हेजिटेबल सागू 2 चटण्या दिल्या. या भाजीत मिरची आणि नारळाची जी टेस्ट होती ती वरच्या लेवलला आणि मसाले एकदम माईल्ड. खूप छान वाटली टेस्ट, फ्लेवरफुल. मी बऱ्याच वेळा व्हाईट व्हेज कुर्मा बनवते. याचा व्हिडिओ आहे इडियप्पम सोबत आपल्या चॅनलवर. पण यावेळेस ठरवले फ्लावर, बीन्स, बटाटा हे काही न टाकता वेगळ्याच भाज्या वापरायच्या ज्या सहसा आवडीने खाल्ल्या जात नाही. म्हणूनच कोळा, ॲशगार्ड आणि लौकी यूज करायची. तेल गरम झाले की मोहरी, जिरे, उडीद डाळ, हिंग, कांदा, कढीपत्ता घालून परतून घ्यायचा. यात घालणार आहे मटार, स्वीटकॉर्न, लौकी, गाजर, कोहळा. त्याला थोडं परतवत राहू. तोपर्यंत ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी नारळ, आलं, लसूण, मिरची, फुटाणे डाळ, थोडेसे काजू, तीळ, थोडे मसाले, दालचिनी, मिरे, लवंग, वेलची आणि खूप सारा कोथिंबीर देठासोबत बारीक पेस्ट करून घेऊ. परतलेल्या भाज्यांमध्ये मीठ आणि पाणी घालून शिजवून घेऊ. शिजलेल्या भाजीत कोकोनट, कोथिंबीरची फ्रेश पेस्ट घालून मिक्स करू. गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. लांब कापलेल्या मिरच्याचे तुकडे घालून 2 मिनिट होऊ द्यायचं. लो फ्लेमवर शिजणारी कर्नाटकाची स्पायसी मिक्स व्हेजिटेबल करी म्हणजे आपली डिलिशियस व्हेजिटेबल सागू गरमागरम भातासोबत, इडली, इडियप्पम, चपाती, पराठा किंवा पुरी सोबत खूप छान लागते. मी मल्टीग्रेन डोस्यासोबत खाल्ली. छान वाटले कॉम्बिनेशन. किंवा नुसतीच बाउलमध्ये घेऊन त्यात पनीर टाकून खाऊ शकता. काही भाज्यांच्या ग्रेव्हीमुळे त्यात कोणत्या भाज्या टाकल्या गेल्या आहे हे कळतच नाही. आणि इथेच तर आपल्याला आपल्या किचनमध्ये एक्सपेरिमेंट करायची संधी मिळते आणि सगळ्यांच्या पोटात गेले की आनंद मिळतो. तुम्हाला आलेले छान छान अनुभव कमेंट्स करून माझ्यासोबत शेअर करा.